प्रेमळ मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हे फक्त नाव नाही, हे आहे श्रद्धेचं, आशेचं आणि अनुभवाचं दुसरं रूप. आज आपण सगळं काही मिळवलंय, पण अंतःकरण मात्र तुमचे शांत नाही. जग बदललं, मोबाईल आला, इंटरनेट आलं, पण मनातले एक पोकळी मात्र भरत नाही. त्या पोकळीला भरतो तो म्हणजे एकच, ते म्हणजे आपले गुरु माऊली. म्हणून तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश अजिबात पाहून दुर्लक्षित करू नका. हा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असणार आहे ना, तितका वेळ देऊन तुम्ही नक्कीच ऐका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तर या व्हिडिओला जरूर तुम्ही एक लाईक करा आणि कमेंट बॉक्सद्वारे मामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. गुरु माऊली म्हणतात, जेव्हा जीवनात अंधार असतो, तेव्हा ते स्वतः येतात प्रकाश घेऊन. स्वप्न तुटली असतील तुझी, वाट हरवलेली असेल, तरी एक हाक पुरेशी असते माझ्यासाठी. फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामा हा उच्चार म्हणजे जीवनाला नवा ध्यास देणारी एक मोठी अशी ऊर्जा आहे. लक्षात ठेवा, बाळूमामा कुठे आहेत? ते फक्त मंदिरातच नाहीत, तर ते आहेत आपल्या मनात, आपल्या आठवणीत, आपल्या भावनेत. जेव्हा तुम्ही कोणाला प्रेमानं मदत करता ना, तेव्हा बाळूमामा हसतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांचे ऐकता, तेव्हा ते तुमच्या पाठीशी उभे राहतात. आणि जेव्हा तुम्ही संकटात असूनही बाळूमामा तुम्हाला प्रत्यक्ष पाहतील, असं तुम्ही म्हणता, तेव्हा ते तुम्हाला पाहतातच आणि योग्य तो मार्ग गुरुमाऊली तुम्हाला दाखवतात. म्हणून तुम्हाला प्रथम समजून घ्यायचं आहे, की श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे कोण? ते म्हणजे ते आधार आहेत. बाळूमामा म्हणजे विश्वास, बाळूमामा म्हणजे ताकद आणि हो, हे गुरु माऊली म्हणजे आपुलकी आहेत. त्यांच्या नावात एवढी मोठी ताकद आहे, की तुम्ही फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणलो, की संकट तुमचे मागे सरतं. कधी-कधी वाटतं, का माझ्यावर हे सर्व संकट आहे? का माझीच कायम परीक्षा घेतली जाते? पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, बाळूमामा कधीही आपल्या भक्तांचं म्हणजे कुणाचेही नुकसान करत नाहीत. म्हणून तुमचेही नुकसान होणार नाही. तर ते तुम्हाला जास्त मजबूत बनवत आहेत. आणि हो, त्यांचे नाव उच्चारलं तर एक प्रकारचा आत्मविश्वास देखील तुमच्या नक्कीच अंगामध्ये जागृत होईल. एक समाधान वाटेल, की कोणीतरी आपल्यासाठी आहे, जो पाहतोय आपले प्रयत्न, आपले धाडस आणि प्रत्यक्ष तुमचे सर्व कष्ट. हे गुरुमाऊली पाहतच असतात. म्हणून तुम्ही आजपासून एक सवय लावा. दररोज 108 वेळा तुम्ही बाळूमामांचे नामजप करा. बघा तुमचं जीवन कसं बदलतं. प्रत्येक अडचण, प्रत्येक चिंता, सर्वत्र बाळूमामांचं नाव घेतलं, की मग मात्र हलकी होते. आज तुमच्या आयुष्यात काहीही घडत असो, परंतु हे गुरुमाऊली तुमच्या सोबत आहेत. फक्त तुम्ही मात्र त्यांच्यावर आणि स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण ते एकदाही तुम्हाला कायम नक्की सोडणार नाहीत. फक्त तुम्हाला मात्र भगवंतांच्या पूर्णत्व योजनेवरती विश्वास ठेवायचा आहे. म्हणून तुम्ही मात्र नक्कीच बाळूमामांच्या योजनेवरती योग्य पद्धतीने विश्वास ठेवा. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट स्मरणात ठेवा, आयुष्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची असेल आणि जर ती गोष्ट तुम्हाला मिळालेली नसेल, तर मग मात्र भगवंतांनी त्याहून उत्तम गोष्ट तुम्हाला देण्याचे ठरवलेलं आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही संयम ठेवलं पाहिजे. तुम्ही त्यासाठी अटूट असे प्रयत्न केले पाहिजेत आणि इतर लोकांवर नाही, तर स्वतःवर मात्र तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून जर तुम्हालाही आयुष्यात काहीतरी प्राप्त करायचे असेल, तर या क्षणापासून तुम्ही आत्मविश्वास तुमच्या अंगी जागृत करा आणि ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुमच्यापासून दूर गेलेल्या आहेत, त्याहून उत्तम गोष्टी तुमच्याकडे आता येत आहेत. एवढं तुम्ही मनामध्ये सकारात्मक राहा. कारण गुरु माऊली म्हणतात, कायम जर तुम्ही म्हणलं, की माझं वाईट होत आहे, माझ्या आयुष्यात मला यश मिळत नाही, तर त्याच पद्धतीने तुम्हाला होताना दिसेल. कारण तुम्ही जे काही भगवंतांच्या चरणी म्हणत असता आणि तुम्ही तुमच्या मनातल्या मनात देखील जेव्हा विचार करीत असता, तेव्हा त्या गोष्टी तशाच घडत असतात. म्हणून
आपण मात्र कायम सकारात्मक नक्कीच राहिलं पाहिजे. बाकी कधी वाटतं सगळे दूर झालेत, कोणी मात्र मला समजून घेत नाही. पण एका गोष्टीचा अर्थात विसरू नका, म्हणजे एक गोष्ट विसरू नका, की बाळूमामा कधीही तुम्हाला सोडत नाहीत. तर ते आपल्या श्वासात असतात, आपल्या अश्रूंमध्ये, आपल्या हसण्यात. जेव्हा मन थकलेलं असतं ना, तेव्हा त्यांच्या नावानेच भरपूर असे बळ मिळतं. म्हणून तुम्हाला अर्थात काळजाचा प्रत्येक ठोका त्यांना ऐकू येतो. कारण गुरुमाऊली म्हणजे आईसारखी माया, वडिलांसारखी ताकद आणि गुरुसारखा मार्गदर्शक. म्हणून तुम्हाला मात्र त्यांच्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे. म्हणून आजचा हा संदेश तुम्ही अगदी शांत मनाने नक्कीच ऐका. फक्त तुम्ही एक पाऊल बाळूमामांकडे चालत जा. ते 100 पावलं तुमच्याकडे येतात. फक्त विश्वास ठेवा आणि श्रीसंत सद्गुरू बाळूमामा असं हळुवारपणे रोज उच्चारा. बघा, काळ बदलतो, मन देखील हलकं होतं आणि आशेचा नवा सूर्य देखील उगवतं. आपण कधी काही चांगलं करतो, कुणाचं दुःख कधी काळी कमी करतो, माफ करतो, म्हणजेच आपण मामांचं कार्य करतो. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष जर तुम्ही इतरांना मदत केली, तर ती मदत देखील भगवंतांनी तुम्हाला करण्यासाठी निवडलेली होती. कारण जगामध्ये इतकी नक्कीच लोकसंख्या असून देखील, अर्थात इतके जास्त लोक असून देखील, नक्कीच भगवंतांनी त्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला निवडली आहे. म्हणजे नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी खास असणारच. म्हणून यापुढे तुम्ही कधीही असा विचार करू नका, की लोकं काय म्हणतात. म्हणजे जर तुम्ही असे विचार कराल, तर मग मात्र तुम्ही कधीही आयुष्यात आनंदी राहू शकणार नाही. आणि आपण कधी काही चांगलं जर केलं, तर ते देखील कधी काही काढू नका. कधी भगवंत पुतळ्यात दिसत नाही, पण तो अश्रूंमध्ये, माफ करण्यात आणि समजूतदारपणात दिसतो. गुरुमाऊली कोण आहेत विचाराल, तर ते तुमच्याच घरात आहेत. तुमच्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात आहेत. फक्त चांगल्या दृष्टिकोनाने आपण मात्र भगवंतांना नक्कीच पाहिलं पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये कितीही जास्त संकटे आलीत किंवा कितीही जास्त अडचणी आलीत, तरी देखील तुम्ही घाबरू नका. कधीही तुम्ही रडू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ, आजचा हा संदेश लक्षपूर्वक तुम्ही पुढे वेळ देऊन जरूर ऐका. भगवंत म्हणतात, ज्याच्या आयुष्यात असेल भरपूर धन, त्याला नसेल शांती मनभर. म्हणून धन नक्कीच असले म्हणजे मनाला शांती असणे, हे मात्र काही शक्य नाही. म्हणजे समजून घ्या, जर तुम्हाला खरोखर आनंदी राहायचे असेल, तर प्रथम तुम्हाला मनामध्ये सकारात्मकपणा जागृत करावं लागेल. कारण जितकं जास्त तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार कराल, तितक्या योग्य गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतील. एवढं मात्र नक्कीच खरं. बाकी एक गोष्ट अजून एक आपण मात्र समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे मनातील माणसं आणि पायातील बूट जर तुम्हाला इजा करत असतील, तर मग मात्र तुम्ही समजून जा, ते तुमच्या मापाचे आता मात्र नक्कीच राहिलं नाहीत. बाकी एक गोष्ट अजून एक आपण योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या मात्र अधिक चांगल्या असतात. म्हणून आपण मात्र कधीही कोणावर रुसू नये. जितकं जास्त तुम्ही रुसाल, चिंता कराल, तो त्रास तुम्हालाच होईल. म्हणून कायम चिंता आणि काळजी करण्यापेक्षा तुम्ही कायम भगवंतांचे नामस्मरण करा आणि म्हणा, हे गुरुराया, इथून मागे जसे पाठीशी खंबीर उभे होता, तसेच इथून पुढे याही पेक्षा राहा. कष्ट करायची हिंमत तर आमच्यात आहे. फक्त तुम्ही प्रयत्नांना योग्य ती आणि योग्य त्या वेळी आणि योग्य त्या दिशेने भरपूर अशी साथ द्या. असं तुम्ही कायम भगवंतांच्या चरणी म्हणा. आणि काय चुकले हे शोधणारे पुढे जातात आणि कुणाचे चुकले हे शोधणारे मात्र तिथल्या तिथेच राहतात. म्हणून इतरांचे काय चुकले हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या चुका पाहून त्यांना दुरुस्त करून नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जावा. बाकी हाव सोडले की मोह संपतो. मोह संपला की दुःख संपते. आणि चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या मात्र भगवंत कायम उशिराच देतात. म्हणून तुम्ही संयम ठेवा. तुमचीही वेळ लवकरच येणार. पण
वेळ येईल म्हणून कधी त्या वेळेची वाट बघत बसू नका. कारण भगवंत म्हणतात, प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद हा तुमच्यासाठी योग्यच असतो. फक्त तुम्हाला तुमची मनस्थिती मात्र योग्य ठेवायची आहे. म्हणजे समजून घ्या. जर तुम्ही अजूनही विचार करीत असाल, की माझी वेळ कधी येईल, पण त्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करीत नसाल, तर तुमची कधीही वेळ येणार नाही. आणि जर तुम्ही भरपूर असे प्रयत्न नक्कीच करीत असाल, तर एक काळ असा येईल, ज्या काळामध्ये तुम्ही जितके जास्त प्रयत्न केले आहेत, त्यापेक्षा जास्त तुम्हाला मात्र नक्कीच यश मिळून जाईल. असा आधार द्यावा. जाणीवही होऊ नये, उणीवही राहू नये, हे गुरु माऊली. बाकी आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ही मात्र प्रत्यक्ष कष्टानेच काढावी लागते आणि ही गोष्ट मात्र तुम्ही समजून घेतली पाहिजे. फक्त तीच लोक रडतात, ज्यांनी अर्थात खरी नाती निभवली असतात. नाहीतर स्वार्थापोटी नाती निभवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते, ना नक्कीच अश्रू असतात. एवढं मात्र कटू सत्य आहे. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि नक्कीच मान तुम्ही कोणाला दिल्यास, तो मात्र तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालचं प्रत्यक्ष समजू लागेल. हे मात्र नक्कीच खरे. बाकी वेळेनुसार बदलावं लागतं. नाहीतर आपलीच लोकं आपला मात्र ते नक्कीच घात करतात. गुरुमाऊली सांगतात, कुणाच्या वाईट विचारानं तुझं काही वाईट होणार नाही. कारण तुझा कर्ता आणि करविता मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जिंकल्यावर गोळा होणारी माणसं आपली कधीच नसतात. जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात जी ही व्यक्ती तुमच्या सोबत आहे, तीच व्यक्ती नक्कीच तुमची आहे. म्हणून ज्या व्यक्तीने तुम्हाला वाईट काळामध्ये जपलं आहे, तुम्ही मात्र तिला नक्कीच जपलं पाहिजे. आणि हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असेल, तर तुम्ही गुरुमाऊलींच्या चरणी ही प्रार्थना आत्ताच करा. प्रेमळ मित्रांनो, ही प्रार्थना तुम्ही आमच्या पाठोपाठ म्हणा किंवा तुम्ही तुमच्या मनातल्या मनात देखील म्हणू शकता. म्हणून आता तुम्ही तुमचे डोळे बंद करा, हात जोडा आणि म्हणा, हे गुरुराया, समस्त मानवसह सर्व सजीव जीव, वनस्पती सर्वांचे मंगल कर, सर्वांचे संकट दूर कर, सर्वांना योग्य ते आरोग्य दे. हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करतोय. ही प्रार्थना देखील तुम्ही भगवंतांच्या चरणी केली पाहिजे. कारण जितकं तुम्ही इतरांसाठी जास्त भगवंतांच्या चरणी मागाल, त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत नक्कीच देतील. म्हणून आयुष्यामध्ये भगवंतांपेक्षा आपण मात्र कर्माची भीती जरूर बाळगावी. एक वेळ भगवंत तुम्हाला माफ करतील, पण तुमचे कर्म तुम्हाला कधी करणार नाहीत. म्हणून कुंकर मारून तुम्ही दिवा विझवू शकाल, पण त्याच जागी अगरबत्ती मात्र तुम्ही लवकर विझवू शकणार नाही. हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी गुरुकृपा झाली, की जीवनातील कितीही अशक्य कोडी जरी असले, तरी ते मात्र अलगदपणे सुटत असतात. आणि गुरुकृपा होणे म्हणजे फक्त भरभरून धन येणे, संपत्ती येणे. त्याला गुरुकृपा कधीही तुम्ही समजू नका. प्रथम संपत्तीपेक्षाही समाधान आणि मनस्थिती शांत राहणे हे प्रथम गरजेचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये कधीही समजून घ्या, अर्थात भगवंतांची कृपा जर तुमच्यावर झाली, तर प्रथम ते तुम्हाला भरपूर व्यक्तींपासून दूर करतील, अर्थात तुम्हाला एकटं करतील आणि तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणात संकटे देतील. कारण त्या संकटांमधून नक्कीच तुम्ही मजबूत होऊ शकता. म्हणून ठाम देखील राहायला शिका. निर्णय चुकले तरी चालतील. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तर तुम्हाला जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशीही योग्य पद्धतीने करता येईल. बाकी भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नसतो, परंतु अशक्य गोष्टीला देखील तो मात्र शक्य नक्कीच करत असतो. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले काय जमविले, कधीतरी मातीमोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमाने जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. भगवंत सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून अख्ख्या रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं मात्र काहीच नसतं. पण जेव्हा तुमच्या मनासारखं झालं होतं, ते दिवस मात्र तुम्ही विसरू नका. तुटतात काही हात न कळत,
पण जे हात आहेत सध्या तुमच्यासोबत, त्यांना मात्र कधीही तुम्ही सोडू नका आणि हे वाईट दिवस देखील नक्कीच सरतील. तुम्ही मात्र तुमचं हसणं कधी देखील विसरू नका आणि विचार मात्र तुम्ही असे मांडा, की तुमच्या विचारांवर कुणीतरी नक्कीच विचार केलं पाहिजे. बाकी एक ओढ आहे गुरुमाऊलींची भेटीची, विश्वास आहे. एक दिवस नक्कीच ती मात्र पूर्ण होणार आणि रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. गुरुराया कायम नक्कीच पाठीशी राहा. असं मात्र तुम्ही भगवंतांच्या चरणी जरूर प्रार्थना करा आणि सागरासारखा विशार झालात की खरड बनावं लागेल. मग गरजेनुसार तुझा वापर नक्कीच होईल. हे देखील तुम्हाला भगवंत म्हणतात. म्हणून योग्य पद्धतीने माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला तुम्ही मात्र नक्की शिकलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्थात तुम्हाला खाली खेचणारे लोक तुमच्यापेक्षा खालच्या पायरीवर नक्कीच असतात. म्हणून आयुष्यात जर तुम्हाला कोणी खाली खेचत असेल, तुमची कायम निंदा करत असेल, तर नक्कीच तुम्ही ती निंदा देखील योग्य पद्धतीने स्वीकारायला शिका. म्हणून आयुष्यात प्रत्यक्ष कोण येणार आहे हे तर आपल्या जन्मातच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण जरूर असते. काही लोक तुम्हाला वाईट कर्माची शिक्षा देऊन जातात, तर काही लोक तुमच्या चांगल्या कर्मांची फळ तुम्हाला द्यायला येतात. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला मोठं उंच भरारी घ्यायची असेल, तर कायम तुम्ही मात्र योग्य कर्म करायला शिकलं पाहिजे. कारण भगवंत कर्म बघतो हे प्रथम आपण समजलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र कायम समजलं पाहिजे, अर्थात खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे का क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळेल, पण कालांतराने तुम्हाला त्याची मात्र किंमत चुकवावीच लागते. म्हणून आपण मात्र कायम योग्य वागणे सुरू ठेवावे. बस एवढं मात्र तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बंधन नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नामाला अंतही नाही. गुरुमाऊलींच्या कृपेला कुठेही कसेही घ्यावे बाळूमामांचे नाम. उपस्थित असतात ते कायम आपल्या भक्तांच्या पाठीशी ठाम. बाकी तुमच्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि गुरुमाऊलींवर निसंकोच अर्थात सर्व सोपवा. कर्म करत राहा, फळ तुम्हाला त्या कर्माचे मिळणारच. एवढं मात्र प्रत्यक्ष तुम्हाला समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच तुम्ही एक गोष्ट स्मरणात ठेवा, आयुष्याच्या शर्यतीत अर्थात जे तुम्हाला मिळालं आहे त्यामध्ये तुम्ही मात्र नक्कीच आनंदी राहिलं पाहिजे. बाकी माणूस मात्र वाईट कधीच नसतो, समजून घ्या. तर त्यावरती नक्कीच येणारी परिस्थिती वाईट असते. चांगल्या कर्माने ती बदलता येते. तर वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नात्याची असोत वा नसोत, पण तीच खरी नक्कीच आपली माणसं असतात. हे मात्र प्रथम तुम्ही समजून घ्या आणि कायम तुम्ही चांगलं वागा. लोक वाईट बोलतील, जशात तसं वागा. लोक नक्कीच लायकीत राहतील. हे देखील एक प्रकारे सत्य नक्कीच आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या. नक्कीच जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळायला कधीही वेळ लागणार नाही. अर्थात भगवंत तुम्हाला तेही देतील ज्याची तुम्ही नक्कीच आजपर्यंत कल्पना केलेली नसेल. फक्त तुम्हाला त्यासाठी संयम ठेवावं लागेल आणि भगवंतांवरती देखील तुम्हाला त्यासाठी विश्वास ठेवावा लागेल. कारण प्रत्यक्ष देणारा आणि घेणारा तोच आहे. म्हणून जेवढं सध्या तुम्हाला मिळाले त्यामध्ये तुम्ही मात्र संतुष्ट नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. हे मात्र प्रथम नक्कीच सत्य आहे. भगवंत म्हणतात, होय लवकरच आयुष्यामध्ये असा काळ येणार आहे, असा क्षण येणार आहे, ज्या क्षणामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. फक्त तो क्षण नक्की येण्यासाठी तुम्हाला मात्र कायम नक्कीच योग्य ते कर्म आणि योग्य ते कष्ट करावे लागतील. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या. आता भगवंत म्हणतो प्रत्येक क्षणी नक्कीच तुम्ही जर चिंता करीत असाल तर तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे आणि यशस्वी एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भरं झालेली ताकद अर्थात आपल्या मनात असली पाहिजे. म्हणजे इतरांचे भलं झालेली पाहण्याची ताकद
तुम्ही मात्र स्वतःमध्ये नक्कीच ठेवायला शिका. बाकी आहारात सत्व, वागण्यात तत्व, बोलण्यात ममत्व असेल तरच तुमच्या जीवनाला महत्त्व आहे. हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे आणि तुमच्या वाईट काळात सर्व दरवाजे जरी बंद झालेत, तरीही बाळूमामांच्या हृदयाचा दरवाजा कायम तुमच्यासाठी उघडा असेल. म्हणून अपेक्षा तुम्ही गुरुमाऊलींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर हे गुरुमाऊली तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर मग मात्र ते पुसतील. फक्त तुम्ही त्यांना आर्ततेने कायम मात्र साथ घाला. बाकी अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नसतं. त्यामुळे तुम्ही प्रथम स्मरणात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगाल तर नियती तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र नक्कीच खरे. बाकी पैसा तर कधीही तुम्हाला मिळवता येईल, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसे हे कधीही तुम्हाला मिळणार नाहीत. हे मात्र नक्कीच खरे. आणि वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही मात्र अजिबात लक्ष देऊ नका. पण ज्यांनी तुमची वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, अर्थात त्यांचे मात्र मोल कधीही तुम्ही विसरू नका. आपलं चूक कशात आहे हे प्रथम मात्र आपण शोधलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे. कारण भगवंत सांगून गेले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू तर शोधूनी पाहे. म्हणजे समजून घ्या, प्रत्यक्ष स्वार्थ आणि मोठेपणा सोडला तर माणसाला आनंद घेता येतो आणि प्रत्यक्ष तो आनंद देताही येतो. म्हणून कायम तुम्ही मात्र स्वार्थ, पूर्णत्व सोडलं पाहिजे. हे नक्कीच आपण योग्य पद्धतीने समजलं पाहिजे आणि तुम्हाला प्रत्यक्षात अशा काही गोष्टी अनुभवायला मिळतील. त्या गोष्टी पाहून तुम्ही मात्र आश्चर्यचकित व्हाल. प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या. अर्थात आजचा माणूस खूप धावतोय, ते म्हणजे पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, लोकांचं अप्रूव्हल मिळवण्यासाठी. पण तो विसरतोय की मनातला आवाज नक्कीच त्याच्या काय म्हणतोय. म्हणजे तो रात्रंदिवस काम करतो, परंतु समाधान नाही. तो हसतो पण आतून कोरडा असतो. मग अशा वेळी कोणीतरी नक्कीच हवं असतं. ते फक्त समजून घेणारं असावं आणि ते म्हणजे नक्कीच गुरुमाऊली आहेत. म्हणजे समजून घ्या, बाळूमामांचं कार्य रक्षण नाही, परिवर्तन. तर गुरुमाऊली हे फक्त रक्षण करणारे नाहीत, तर ते आपल्या नक्कीच भक्तांचे मन, विचार आणि जीवन परिवर्तित करतात. एक चांगला विचार, एक शुद्ध कृती, एक भावनेचा स्पर्श हाच गुरुमाऊलींचा योग्य मार्ग आहे. आणि ते कायम म्हणतात, प्रत्येक माणसात भगवंत आहे, फक्त त्या देवाला मात्र तुम्ही जागं करा. आणि गुरुमाऊली कधी सांगत नाहीत मंदिरात ये. नक्कीच ते म्हणतात, तुझं मंदिर तुझ्या मनात आहे, माझं स्थान तुझ्या कृतीत आहे. जेव्हा तुम्ही श्रमा कराल तेव्हा मी तुम्हाला आनंद, अर्थात तेव्हा मी आनंदी होतो. जेव्हा तुम्ही आईवडिलांना नम्रपणे पाहता तेव्हा मी तुमच्या पाठीशी राहतो. जेव्हा तुम्ही संकटात सुद्धा विश्वास ठेवता, नक्कीच तेव्हा ते तुमचं संकट लांब करतात. आणि कधी वेळ येते की तुम्हाला वाटतं आता सर्व काही संपलं आहे, कोणताही मार्ग तिथे तुम्हाला दिसत नाही, तेव्हा एकच आग पुरेशी आहे, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. कितीतरी भक्तांनी सांगितले, गुरुमाऊलींना हाक दिली आणि अचानक सगळं काही बदललं. कधी माणूस नक्कीच भेटतो, कधी समस्या सुटते, कधी मन शांत होतं. हे असं कसं घडतं? कारण गुरुमाऊली फक्त देव नाहीत, तर ते एक मोठी ऊर्जा आहेत. म्हणून प्रेमळ भक्त हो, गुरुमाऊलींच्या भक्तांचं एक वेगळंच तेज असतं. अर्थात ते ओरडत नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात एक पद्धतीने तुम्हाला श्रद्धा दिसते. ते गर्व करत नाहीत, परंतु प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात तुम्हाला आनंद दिसतो. म्हणून तुम्हाला मात्र कायम भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने कायम करायचं आहे. बाकी गुरुमाऊली म्हणतात, कायम समजून घे, तुझ्या आयुष्यात एखादं संकट येतं, कोणताही मार्ग तुला तिथे दिसत नाही, तेव्हा अचानक, अर्थात अशी गोष्ट होते जी गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नसते. म्हणून प्रत्यक्ष कठीण प्रसंगात, कठीण नक्कीच वेळेत तुम्ही मात्र स्वतःवर विश्वास ठेवा. काही वेळा तुम्हाला वाटेल
की भगवंत तुमचं ऐकत नाहीत. ते तुमची प्रार्थना ऐकत नाहीत. पण तेव्हा ते उत्तर देत नसतात. कारण ते पुढच्या पायरीसाठी तुमची नक्कीच तयारी करीत असतात. म्हणून प्रथम स्मरणात ठेवा, प्रार्थना ही कधीही वाया जात नाही. ती योग्य वेळी मात्र प्रथम फळते आणि कधी ते तुम्हाला स्वतःच्या अंतरात बघायला लावतात. गुरुमाऊलींचं खरं सामर्थ्य हे आहे, ते नक्कीच आपल्याला आपलंच रूप दाखवतात. आपली कमजोरी, आपली ताकद, आपली स्वार्थी मन आणि त्याच वेळी असलेलं गोड हृदय. गुरुमाऊली कुठेतरी बाहेर नाहीत, तर ते आपल्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक भावना आणि प्रत्येक विचारांत आहेत. कधी ते शब्दांशिवाय संवाद साधतात, फक्त डोळ्यात पाणी येतं आणि मन म्हणतं, गुरुमाऊली तुम्ही होतात. हे कुठल्याही शास्त्रात नाही, हे केवळ श्रद्धेत आहे आणि त्या श्रद्धेच्या अश्रूंमध्येच खरे भगवंत असतात आणि शेवटी मात्र ते मायाळू असतात. जरी तुम्ही दूर गेला, आता चुका केल्या, चुकाच्या वाटांवर गेला, तरी देखील ते मात्र तुमच्यावर रागवणार नाहीत. म्हणून प्रथम तुम्हाला समजायचं आहे, प्रत्येक क्षणी जर आयुष्यात दुःख येत असतील, म्हणजे प्रत्येक क्षणी जर तुमच्या आयुष्यामध्ये संकट येत असतील, तर ते संकट येण्यामागे देखील काही ना काही कारण जरूर आहे. म्हणून तुम्हाला मात्र प्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचे. बाकी कोण म्हणतं ते म्हणजे गुरुमाऊली दिसत नाहीत, तर गुरुमाऊली दिसतात जेव्हा नक्कीच कोणी दिसत नाहीत. बाकी भगवंतांचा आजचा हा संदेश तुमच्यासाठी, माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखवणार नाहीत ना याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नसतात ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ मात्र तू तुझं बोलणं सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती तू नक्कीच नामस्मरणामध्ये दे, पूर्णत्व यशस्वी होतील. बाकी प्रथम तुम्ही समजून घ्या, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता कराल तर त्या अजून जास्त होतील, शांत राहिल्यानंतर त्या कमी कमी होतील आणि जर तिथे तुम्ही संयम राखाल तर त्या क्षणात संपून जातील आणि भगवंतांचे आभार मानले तर मग तुमच्या अडचणी आनंदामध्ये बदलून जातात. आणि ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही, कारण भगवंतांच्या पाठीशी कायम मात्र नक्कीच उभा असतात. हे मात्र प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी सांभाळून चला, कारण कौतुकाच्या फुलाखाली मतलबाची नदी वाहते, हे मात्र तुम्ही प्रथम समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, अर्थात वृत्ती स्वच्छ आणि जर तुमचे उद्दिष्ट योग्य असतील तर कोणत्या ना कोणत्या रूपात भगवंत तुम्हाला जरूर मदत करतात. म्हणून तुम्ही कायम तुमची वृत्ती स्वच्छ ठेवा आणि कायम तुम्ही तुमचे अर्थात मनस्थिती देखील स्वच्छ ठेवा. मग तुम्हाला भगवंत कोणत्या ना कोणत्या नक्कीच द्वारे मदत मात्र जरूर करतील. बाकी आजपर्यंत तुम्ही अर्थात जेवढं जास्त गमावलं आहात त्यापेक्षा जास्त लवकरच तुम्हाला मिळणार आहे आणि ज्याची तुम्ही अपेक्षा सोडली होती त्याहूनही उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता किंवा काळजी करीत असाल तर मग मात्र तुमची ती काळजी आणि चिंता एक पद्धतीने नक्कीच व्यर्थ आहे. भगवंत म्हणत आहेत, थांब, लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये आता अशा काही गोष्टी घडणार आहेत जे नक्कीच पाहून आणि विचार करून तू मात्र आश्चर्यचकित होशील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेत किंवा काळजीत असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्यक्ष चिंता आणि काळजी करणं थांबवा. लवकरच अशा काही गोष्टी तुम्हाला भेटतील आणि मिळतील ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील नक्कीच केलेली नसते. आज हा व्हिडिओ तुम्ही अजून काही मिनिटे देऊन जरूर ऐका आणि इतका वेळ जरी तुम्ही आज हा संदेश ऐकला असाल तरीही नक्कीच आभार. प्रथम समजून घ्या, तुमची चिंता व्यर्थ आहे, कारण तुमच्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहेत. म्हणून एकदा मनापासून तुम्ही हाक मारून तर पहा. तुमच्या हाकेला ते नाही धावून आले तर मग नक्कीच बोला. प्रथम समजून घ्या, ज्याला समजतं त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत
त्याला मात्र नक्कीच प्रथम टाळायचं. आणि आपली वाटणारी सगळीच माणसं आपली कधीच नसतात. म्हणून डोकं टेकवण्याकरिता योग्य पाय प्रथम तुम्ही निवडा आणि रडण्याकरिता योग्य खंदा देखील तुम्ही मात्र निवडलं पाहिजे. बाकी भगवंत कायम म्हणतात, घमंड, अहंकार आहे, त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही आणि प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही, त्या ठिकाणी नक्कीच यश देखील तुम्हाला मिळणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणी तुम्ही तुमच्या बुद्धीला अर्थात तुम्ही तुमच्या मनाला स्थिर ठेवायला शिका. जितकं तुम्ही तुमच्या मनाला कायम विचारामध्ये, गोंधळांमध्ये ठेवाल, तितकं तुमचं मन कायम नक्की चिंतेमध्ये राहील. म्हणून आजपर्यंत तुम्ही जितकं नक्कीच पूर्णत्व गमावलं आहात, त्यापेक्षा उत्तम तुम्हाला मिळायला कधी वेळ लागणार नाही. फक्त योग्य पद्धतीने आपण मात्र कर्म कायम केलं पाहिजे. बाकी ज्याच्या मनी असतील श्री सद्गुरू विचार, तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी असेल श्री सद्गुरूंची भक्ती, त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती, त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा, त्याच्या आयुष्यातून होतील संकटे वजा. म्हणून तुम्ही मात्र कायम भगवंतांची नक्कीच भक्ती केली पाहिजे. बाकी कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष कधी मारू शकणार नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतीही औषध नक्कीच वाचवू शकणार नाही. हे देखील आपण प्रथम समजलं पाहिजे. बाकी परिस्थिती सगळ्यांची परीक्षा नक्कीच बघते. म्हणून कायम हताश होऊन कधी देखील जगू नका आणि रडत बसला तर दुनिया प्रथम तुमच्यावर असेल, हे मात्र कधीही तुम्ही विसरू नका. आणि प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा याचा अर्थ होत नसतो. कारण तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या कृतीतून तुम्ही तुमचे प्रारब्ध घडवत असता. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. तुमचे कर्म जर चांगली असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगला घडेल. आणि योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे हीच खरी जीवनातील अवघड प्रथम परीक्षा आहे. म्हणून प्रथम समजून घ्या, तुमच्या कपालावरील रेषेत भाग्य कायम शोधण्यापेक्षा कपालावरील घामातच तुम्ही तुमचे भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधी वेळ तुमच्यावर येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी तुम्ही व्हा. यश तुमची नक्कीच आतुरतेने वाट जरूर पाहत आहे. बाकी प्रथम समजून घ्या, भगवंत कायम म्हणतात, ते म्हणजे माझं नाव तुझ्या मुखात असेल तर कितीही मोठी संकट आले तरी देखील त्याच्यावर मात्र मात होतेच. हीच गुरुमाऊलींच्या नामाची खरी मोठी ताकद आहे. म्हणून कायम तुम्ही योग्य कर्म नक्कीच करायला शिका. आज हा संदेश जर तुम्ही तुमचा योग्य वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद. जर अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब केला, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, जेणेकरून असेच व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. आपण भेटूया पुढील एका अशा संदेशमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.